नमस्ते, कसे आहात सर्वजण? मस्त ना? आपण जो 8 दिवसाचा वर्कआउट प्लॅन पाहतोय त्यामधील आजचा आपला 6वा दिवस आहे. खूप महत्त्वाचा आहे, शेवटचा दिवस आहे हा. चला तर मग आता आपल्याला 1 तास योगा करायची सुरुवात करूया. समोर तुम्हाला मोबाईल ठेवायचा आहे आणि माझ्यासोबत 1 तास योगा करायचा आहे. चलो सुरुवात करूया. दोन्ही हात आपल्याला मुद्रेमध्ये या पद्धतीने. ही ज्ञानमुद्रा आहे. जर ज्यांना खूप सारे डिसीज असतील, खूप काही पेन असेल, बसता उठता सारखं काहीतरी दुखत असेल तर त्यांनी प्राणमुद्रा शेवटची 2 बोटं ठेवायचे, त्याच्यावरती आपल्याला ह्या पद्धतीने थंबला ठेवायचं आणि ह्या प्राणमुद्रेमध्ये वर्कआउट करायचं. ओके, तुम्ही योगा करताना पण प्राणमुद्रा पकडू शकता किंवा तुम्हाला जेव्हा घरी मोकळा टाइम असेल, टीव्ही पाहत असाल किंवा असंच बसला असाल तेव्हा तुम्ही प्राणमुद्रेमध्ये बसू शकता. तुमचं बरंचसं पेन कमी होतं. ओके, चला तर मग आता आपण ओंकार पाहूया. सुरुवातीला अ उ मकार नेहमीप्रमाणे आपल्याला फील करायचा आहे. अ म्हणताना नाभीमध्ये फील करायचं आहे, उ म्हणताना चेस्टमध्ये, म म्हणताना थ्रोटमध्ये. तिन्ही चक्रावरती लक्ष द्या. डीप श्वास भरा आणि ओंकार करा. ओके, अ उ म. ओके, चला डीप श्वास भरा, ओंकार करा. रिलॅक्स. दीर्घ श्वास भरा, दीर्घ श्वास सोडायचा. दोन्ही हाताचं घर्षण या पद्धतीने करायचं. तुम्हाला हे डोळे हातातच उघडायचे, या पद्धतीने कंटिन्यू करायचं. चलो नेक्स्ट, दोन्ही हात कानमुद्रा, नेक रोटेशन. मान पूर्ण राऊंडमध्ये फिरवा क्लॉकवाईज. या पद्धतीने जे काही स्ट्रेचिंग होते ते आपल्याला पूर्ण फील करायचं आहे. याच्यामध्ये तुम्ही डोळे बंद करून पण नेक फिरवू शकता अँटी क्लॉकवाईज. या पद्धतीने कंटिन्यू करा. माझ्यासोबत तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे. मोबाईल समोर ठेवून अपडाऊन करा. नेकला चीन पूर्ण खाली आपल्याला टच करायची, पूर्ण बॅक साईडला. या पद्धतीने राईट साईड, लेफ्ट साईड. याही पद्धतीने करू शकता तुम्ही पूर्ण एका साईडला. चलो नेक्स्ट, दोन्ही हात आपल्याला साईडला घ्यायचे, राऊंडमध्ये फिरवायचे क्लॉकवाईज. या पद्धतीने 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अगेन 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Anti-clockwise 1 2
3 4 5 6 7 8 9 10. Again 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. दीर्घ श्वास भरा. चलो नेक्स्ट मध्ये आपल्याला कमरेला ट्विस्ट करायचं आहे. राईट साईड लेफ्ट साईड बॅक शोल्डर पाहायचं आहे. पूर्ण पोटाला कमरेला पीळ बसू द्या या पद्धतीने. रिलॅक्स. डीप इनहॅल डीप एक्झेल. चलो नेक्स्ट मध्ये आपल्याला काय करायचं आहे. राईट वरती ठेवायचा. दुसरा हात कानावरून घ्यायचा. जास्तीत जास्त खाली वाकायचा. या पद्धतीने टच करा. अपोजिट नीवरती जास्तीत जास्त खाली वाकायचं. कंटिन्यू करा माझ्यासोबत. लेफ्ट साईड पूर्ण इकडे एका साईडला आपल्याला स्ट्रेचिंग झालं पाहिजे या पद्धतीने. या पद्धतीने कंटिन्यू करायचं आहे. जे काय स्ट्रेचिंग होतं आहे ते आपल्याला पूर्ण फील करायचं. रिलॅक्स. नेक्स्टमध्ये आपल्याला दोन्ही पायामध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचं आहे. अपोजिट हँड अपोजिट लेग टच करा. पुढे वाका. पोटाला दाब द्यायचा. ह्या पद्धतीने बॅक जो हात येतो त्याला पाहायचं आहे. कंटिन्यू करा. या पद्धतीने कंटिन्यू करायचं. या पद्धतीने कंटिन्यू करायचं. रिलॅक्स. चलो नेक्स्ट मध्ये आपल्याला काय करायचं आहे. दोन्ही हात साईडला घ्यायचे. नमस्कार स्थिती. अप्पर बॉडी पूर्ण वरती घ्यायचा. या पद्धतीने होल्ड करायचा. हळूहळू कमरेतून खाली वाकायचं. राईट साईडला डोकं पूर्ण खाली नीला टच करायचं. 1 अपोजिट साईड 2 कंटिन्यू करा. 3 4 वरती हात सरळ ठेवायचे. एल्बोज 4 या पद्धतीने 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. डीप इनहॅल डीप एक्झेल. चलो नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही पायामधलं अंतर कमी करायचं. दोन्ही पाय समोर घ्या. या पद्धतीने दोन्ही हात पकडायचे. राऊंडमध्ये फिरवा क्लॉकवाईज. 1 2 3 4 पुढे जास्तीत जास्त वाकायचं. पोटाला दाब द्यायचं. 7 8 9 10. अँटी क्लॉकवाईज. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. या पद्धतीने दीर्घ श्वास भरा. दीर्घ श्वास सोडायचा. चलो नेक्स्ट मध्ये आपल्याला या पद्धतीने आपल्याला एका कुशीवरती यायचं. एका हाताने पुढे बॅलन्स करायचं. एका हाताने आपल्याला पूर्ण डोकं ठेवायचं. एका हातावरती पूर्ण बॅलन्स करा. चेस्ट फक्त आपली पुढे. बाकीचा पोर्शन पूर्ण बॅक साईडला. ओके. या पद्धतीने आपल्याला वरती जो पाय तो पूर्ण वरती 90 आपल्याला अप करायचं. या पद्धतीने 2 3 4 5 6 7 8 9 10. Again 1 2
3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. चलो अपोजिट कुशीवरती यायचं आपल्याला. दुसरा पाय वरती आला पाहिजे. आता या पद्धतीने एका हातावर आपल्याला डोकं ठेवायचं, पूर्ण बॅलन्स करा. दुसरा हात पुढे सपोर्टला घ्यायचा, चेस्ट पुढे, बाकीचा पोर्शन पूर्ण बॅक साईडला. या पद्धतीने कंटिन्यू करा. वरचा पाय पूर्ण 90 वरती घ्या. या पद्धतीने 1 2 3 कंटिन्यू करा. 4 5 6 7 8 9 10. Again 1 2 3 4 5 6 7 8 9 10. या पद्धतीने तुम्हाला 10-10चे 2 सेट करायचे. रिलॅक्स. दोन्ही हात कमरेवरती, कमर पूर्ण राऊंडमध्ये फिरवून घ्या क्लॉकवाईज. या पद्धतीने जे काय पूर्ण स्ट्रेचिंग होत आहे ते आपल्याला फील करायचं. या पद्धतीने क्लॉकवाईज पूर्ण कमर आपल्याला राऊंडमध्ये फिरवायचे. अँटी क्लॉकवाईज या पद्धतीने. पाठी पुढे, कमर पूर्ण राऊंडमध्ये फिरवा. या पद्धतीने रिलॅक्स. नेक्स्टमध्ये आपल्याला काय करायचं, दोन्ही पायामध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचं. जेवढी हाईट जास्त तेवढं अंतर जास्त. एक साईड स्ट्रेचिंग करा. या पद्धतीने नी आपल्याला स्ट्रेट ठेवायचा, नी बेंड करू नका. या पद्धतीने कंटिन्यू करा. या पद्धतीने रिलॅक्स. डीप इनहॅल, डीप एक्झेल. दोन्ही पायामधलं अंतर कमी करायचं आपल्याला. नेक्स्ट कमरेला ट्विस्ट करायचं. राईट साईड, लेफ्ट साईड. जास्तीत जास्त कमर ट्विस्ट करा. आपलं टार्गेट पाहिजे की राईटला टर्न केलं की लेफ्टवाला लेग दिसला पाहिजे, लेफ्टला टर्न केलं की राईटवाला अपोजिट लेग दिसू द्या. जास्तीत जास्त कमर ट्विस्ट करा. राईट साईड, लेफ्ट साईड. या पद्धतीने कंटिन्यू करायचं तुम्हाला पण. या पद्धतीने कंटिन्यू करायचं तुम्हाला पण. रिलॅक्स. नेक्स्ट मध्ये आपल्याला एक हात कमरेवर ठेवायचं, दुसरा पाय साईडला घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. या पद्धतीने अपोजिट लेग तर आपल्याला 10 जास्तीत जास्त बाहेर घ्यायचं. 2 3 4 5 6 7 8 9 10. नेक्स्टमध्ये आता आपल्याला 20 सूर्यनमस्कार करायचे कंटिन्यू. मॅटच्या समोर या पद्धतीने. 1 नमस्कार स्थिती, ब्रीदिंग नॉर्मल. 2 डीप श्वास भरत बॅक. 3 श्वास सोडायचे.
4 नेक पूर्ण वरती श्वास भरा या पद्धतीने. 5 श्वास सोडायचा आहे, नेकला जास्तीत जास्त थाईजकडे खेचायचं आहे. 5 6 अष्टांगासन, चिन चेस्ट नी टोस मॅटला टच करा. ब्रीदिंग नॉर्मल ठेवा. डीप श्वास भरत वरती या भुजंगासनमध्ये. 7 8 माउंटनमध्ये आपल्याला नेकला जास्तीत जास्त थाईजकडे खेचायचं या पद्धतीने. 9 दोन्ही हाताच्या मध्ये बरोबर पायानेच आपल्याला नेक पूर्ण वरती जे काय स्ट्रेचिंग होते ते पूर्ण फील करा. 10 11 12 चला अजून 1 नमस्कार स्थिती. 2 3 अल्टरनेट लेग घ्यायचा, प्रत्येक वेळी चेंज करायचं लेग. 3 नेक पूर्ण वरती, थ्रोटला नाभीला ताण बसू द्या. 4 6 7 8 9 10 11 12 1 नमस्कार स्थिती. ब्रीदिंग नॉर्मल. 2 डीप श्वास भरत बॅक. 3 श्वास सोडायचे. 4 नेक पूर्ण वरती श्वास भरा या पद्धतीने. 5 श्वास सोडायचा आहे, नेकला जास्तीत जास्त थाईजकडे खेचायचं आहे. 5 6 अष्टांगासन, चिन चेस्ट नी टोस मॅटला टच करा. ब्रीदिंग नॉर्मल ठेवा. डीप श्वास भरत वरती या भुजंगासनमध्ये. 7 8 माउंटनमध्ये आपल्याला नेकला जास्तीत जास्त थाईजकडे खेचायचं या पद्धतीने. 9 दोन्ही हाताच्या मध्ये बरोबर पायानेच आपल्याला नेक पूर्ण वरती जे काय स्ट्रेचिंग होते ते पूर्ण फील करा. 10 11 12 1 नमस्कार स्थिती. ब्रीदिंग नॉर्मल. 2 डीप श्वास भरत बॅक साईडला जायचं. 3 श्वास सोडायचे. 4 नेक पूर्ण वरती श्वास भरा या पद्धतीने. 5 श्वास सोडायचा आहे, नेकला जास्तीत जास्त थाईजकडे खेचायचं आहे. 5 6 अष्टांगासन, चिन चेस्ट नी टोस मॅटला टच करा. ब्रीदिंग नॉर्मल ठेवा. डीप श्वास भरत वरती या भुजंगासनमध्ये. 7 8 माउंटनमध्ये आपल्याला नेकला जास्तीत जास्त थाईजकडे खेचायचं या पद्धतीने. 9 दोन्ही हाताच्या मध्ये बरोबर पायानेच आपल्याला नेक पूर्ण वरती जे काय स्ट्रेचिंग होते ते पूर्ण फील करा. 10 11 12 1 नमस्कार स्थिती. 2 3 अल्टरनेट लेग घ्यायचा, प्रत्येक वेळी चेंज करायचं लेग. 3 नेक पूर्ण वरती, थ्रोटला नाभीला ताण बसू द्या. 4 6 7 8 9 10 11 12 चलो नेक्स्ट ब्रीदिंग नॉर्मल. 1 नमस्कार स्थिती. 2 डीप श्वास भरायचा आपण या पद्धतीने जास्तीत जास्त बॅक साईड. 3 श्वास सोडायचे. 4 नेक पूर्ण वरती घ्या, प्रॉपर स्ट्रेचिंग करा, थ्रोटला नाभीला ताण येऊ द्या. 5 नेकला जास्तीत जास्त थाईजकडे खेचायचं आहे. 6 अष्टांगासन, चिन चेस्ट नी टोस मॅटला टच करा. 7 श्वास भरत वरती या. 8 श्वास सोडायचे. 9 10 11 12 again 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 1 2 3 4 5 6 7 डीप श्वास भरत वरती या. 8 नेकला जास्तीत जास्त थाईजकडे खेचा. 9 बरोबर दोन्ही हाताच्या मध्ये पाळण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे.
थ्रोट पूर्ण वरती घ्या. 10 11 12. Again 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 1 2 3 4 5 6 7. डीप श्वास भरत वरती या. 8 नेकला जास्तीत जास्त फॅट्सकडे खिचा. 9 बरोबर दोन्ही हाताच्या मध्ये पाण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा. थ्रोट पूर्ण वरती घ्या. 10 11 12. Again 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 1 2 3 4 5 6 7. डीप श्वास भरत वरती या. 8 नेकला जास्तीत जास्त फॅट्सकडे खिचा. 9 बरोबर दोन्ही हाताच्या मध्ये पाण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा. थ्रोट पूर्ण वरती घ्या. 10 11 12. Again 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 1 2 3 4 5 6 7. डीप श्वास भरत वरती या. 8 नेकला जास्तीत जास्त फॅट्सकडे खिचा. 9 बरोबर दोन्ही हाताच्या मध्ये पाण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा. थ्रोट पूर्ण वरती घ्या. 10 11 12. Again 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 1 2 3 4 5 6 7. डीप श्वास भरत वरती या. 8 नेकला जास्तीत जास्त फॅट्सकडे खिचा. 9 बरोबर दोन्ही हाताच्या मध्ये पाण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा. थ्रोट पूर्ण वरती घ्या. 10 11 12. Again 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 1 2 3 4 5 6 7. डीप श्वास भरत वरती या. 8 नेकला जास्तीत जास्त फॅट्सकडे खिचा. 9 बरोबर दोन्ही हाताच्या मध्ये पाण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा. थ्रोट पूर्ण वरती घ्या. 10
11, 12. रिलॅक्स. तुम्हाला कंटिन्यू 20 सूर्यनमस्कार करायचे. 6व्या दिवशी जो आपला वर्कआउट प्लॅन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 20 सूर्यनमस्कार कंटिन्यू करायचे. त्यानंतर तुम्ही शवासन घ्यायचं. या पद्धतीने मॅटवरती रिलॅक्स व्हा. या पद्धतीने मॅटवरती रिलॅक्स व्हायचं, झोपायचं. पूर्ण बॉडी आपल्याला रिलॅक्स करायचं. जो श्वास आतमध्ये येतो तो घ्यायचा, जातो तो बाहेर सोडायचा. मनामध्ये कोणताही विचार नको आहे. रिलॅक्स. जो श्वास आतमध्ये येतो तो घ्यायचा, जातो तो बाहेर सोडायचा. स्वतःला फक्त फील करायचं आहे. ब्रीदिंग नॉर्मल करा. हे शवासन तुम्हाला 5 ते 7 मिनटं घ्यायचं आहे. त्याच्यानंतर रिलॅक्स व्हायचं. या पद्धतीने हळूच हाताची पायाची बोटं हलवायचे. या पद्धतीने अप्पर बॉडीला ताण द्या. हळूच एका कुशीवरती यायचं, उठून बसायचं. या पद्धतीने. नेक्स्ट आपल्याला बटरफ्लाय करायचं. या पद्धतीने बॅक स्ट्रेट. दोन्ही हाताने दोन्ही पाय पकडायचे. अप्पर बॉडी थोडीशी पुढे घ्यायचे. पाय पूर्ण हलवून घ्यायचे. अप डाऊन करा. या पद्धतीने कंटिन्यू करा. बॅक स्ट्रेट ठेवायचे. बॅक नेहमी तुम्हाला योगा करताना स्ट्रेटच ठेवायचे. बटरफ्लाय करा. रिलॅक्स. रिलॅक्स झाल्यानंतर आपल्याला प्राणायाम करायचे. दोन्ही हात मुद्रेमध्ये ठेवा. दीर्घ श्वास भरा, दीर्घ श्वास सोडायचा. दोन्ही हात मुद्रेमध्ये, बॅक स्ट्रेट. चला आपण प्राणायाम पाहूया. प्राणायाममध्ये आपल्याला सर्वप्रथम कपालभाती प्राणायाम करायचा आहे. कपालभाती प्राणायाममध्ये तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे, एका फ्लोमध्ये फक्त श्वास बाहेर सोडायचा आहे. सोडताना जो इनहेल नॅचरली आतमध्ये येतो तोच फक्त घ्यायचा. स्वतःहून कपालभातीमध्ये इनहेल करू नका. ओके. कसा करायचा तर ते आता आपण पाहूया. या पद्धतीने बॅक स्ट्रेट, दोन्ही हात मुद्रेमध्ये. या पद्धतीने एका फ्लोमध्ये फक्त श्वास बाहेर सोडायचा. 1 सेकंड 1 स्ट्रोक द्यायचा आहे तुम्हाला. या पद्धतीने तुम्हाला कपालभाती प्राणायाम 4 ते 5 मिनटं कंटिन्यू करायचं आहे. मी फक्त दाखवली क्रिया कसं करायचं आहे. तुम्ही 4 ते 5 मिनटं कंटिन्यू करू शकता. नेक्स्ट आपल्याला अनुलोम विलोम प्राणायाम करायचं. याच्यामध्ये पण आपल्याला बॅक स्ट्रेट ठेवायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, अनुलोम विलोम प्राणायाममध्ये पहिला राईट नोस्ट्रल क्लोज करायचं आहे. लेफ्ट नोस्ट्रलने डीप श्वास भरा. या पद्धतीने लेफ्ट नोस्ट्रल क्लोज, राईटने एक्सेल, परत राईटने इनहेल, क्लोज, राईट नोस्ट्रल, एक्सेल, एक्सेल, परत इनहेल, एक्सेल, इनहेल, एक्सेल, एक्सेल. तुम्हाला फक्त अनुलोम विलोम प्राणायाममध्ये काय करायचं आहे, राईट नोस्ट्रलने डीप श्वास भरलेला लेफ्ट नोस्ट्रलने सोडायचा आहे. परत लेफ्ट नोस्ट्रलने डीप श्वास भरलेला राईट नोस्ट्रलने सोडायचा. परत राईट नोस्ट्रलने भरायचं, लेफ्ट नोस्ट्रलने सोडायचं. लेफ्टने भरायचं, राईटने सोडायचं, राईटने भरायचं, लेफ्टने सोडायचं. एवढंच करायचं फक्त. ओके. नेक्स्ट आपल्याला भस्त्रिका प्राणायाम करायचं आहे. दोन्ही हात शोल्डरवरती ठेवायचे. भस्त्रिका प्राणायाममध्ये आपल्याला काय करायचं, एका फ्लोमध्ये फक्त वरती हात घ्यायचा, श्वास भरायचा, श्वास सोडायचा. एवढंच करायचं. चला तर मग आता आपण पाहूया. या पद्धतीने दोन्ही हात शोल्डरवरती ठेवा. श्वास भरत दोन्ही हात वरती घ्या. श्वास सोडत खाली. कंटिन्यू करा. रिलॅक्स. या पद्धतीने तुम्हाला तिन्ही प्राणायाम आपण जे पाहिले, कपालभाती प्राणायाम, अनुलोम विलोम प्राणायाम आणि भस्त्रिका प्राणायाम, तिन्ही प्राणायाम तुम्हाला 4 ते 5 मिनिटं कंटिन्यू करायचे. माझा व्हिडिओ खूप मोठा होतोय म्हणून मी तुम्हाला थोडक्यात दाखवलं. सगळे प्राणायाम झाल्यानंतर तुम्हाला 3 टाइम ओंकार करायचं. या पद्धतीने दोन्ही हात मुद्रेमध्ये, बॅक स्ट्रेट, नजर समोर,
चलो डीप ब्रीदिंग करा आणि 3 टाइम ओंकार करायचा. ओंकार करताना आपल्याला अ उ मका डीपमध्ये फील करायचं आहे. मनामध्ये कोणताही विचार नको, फक्त आपल्याला ओंकार फील करायचा. अ म्हणताना नाभीमध्ये फील करा, उ म्हणताना चेस्टमध्ये, म म्हणताना थ्रोटमध्ये, तिन्ही चक्रावरती लक्ष द्यायचं आहे. डीप श्वास भरा, ओंकार करा. रिलॅक्स. दीर्घ श्वास भरा, दीर्घ श्वास सोडायचा. दोन्ही हाताचं घर्षण, डोळे हातातच उघडायचे. भूमीला वंदन. थँक्यू. अशा प्रकारे आपलं पूर्ण 8 दिवसाचं योगा सेशन झालेलं आहे. तुम्हाला पूर्ण आठवडा माझ्यासोबत योगा करायचा आहे. मोबाईल समोर ठेवून आपण 6 दिवस फुल वर्कआउट केलेला आहे. त्यामुळे आपल्याला 1 दिवस बॉडीला आराम द्यायचा आहे. 7व्या दिवशी आपल्याला काही वर्कआउट नाही करायचं. तुम्ही हलकंसं प्राणायाम तुम्हाला करायचं असतील तर प्राणायाम फक्त करू शकता. 7व्या दिवशी आपल्याला काही करायचं नाही. ओके. असा आपला वजन कमी करण्यासाठी पूर्ण 1 तासाचा प्लॅन आहे. तो तुम्हाला डेली करायचा आहे. जर तुम्हाला हा 8 दिवसाचा माझा वर्कआउट प्लॅन आवडला असेल तर नक्कीच तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. नंतर भेटू नवीन एका व्हिडिओसोबत. धन्यवाद.